श्री साईनाथाय नमः। ओम 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 श्री साईनाथाय नमः। सगळ्यांनी दीर्घ श्वास संगती घ्यायचा आहे। 3च वेळा ओमचा उच्चार दीर्घ श्वास। केला अरे मला त्या या पर्याय आला का नाही कर त्याला फोन मला नाही आला उद्याच्या येतो मला नाही। सर्वांना साईमय सकाळ। आज आम्ही उशिरा निघालो आहे। जिथे आम्ही 4ला 3:30ला निघतो तिथे आम्ही आज निघालो आहे 5ला, कारण की आजचा हॉल्ट खूप जवळ आहे। आजचा हॉल्ट साई संस्थांचा हॉल्ट आहे आणि तो जरा जवळ आहे, आमच्याप्रमाणे खूप जवळ आहे। त्याच्यामुळे आज आम्ही आरामात निघालो आहे। बघा किती उजाडलं आहे। बायका सगळ्या पुढे गेलेत, फक्त 2 मुली फक्त मागे राहिलेत, त्यांचे पाय दुखत आहेत म्हणून। पायाला थोडा प्रॉब्लेम झाला आहे, त्यांच्या फोड आलेत, त्या मागे राहिलेत। बाकी सगळ्या बायका पुढे गेलेत, त्या पण काही जास्त मागे नाहीत, नजरेच्या जाड आहेत त्या। बघा येत आहेत, फोड खूप मोठे मोठे आलेत त्यांना। मी आणि मामा आता आहोत रस्त्यात। मामा आज माझ्याबरोबर आहेत। थोडीशी थंडी आहे इथे, इतके दिवस स्वेटर काढलं नव्हतं, पण आज बायकांनी 2-3 स्वेटर काढलं आहे। थोडीफार थंडी आहे। आज सुरुवातीचा हॉल्ट आमचा सिन्नर घाट आहे। दुपारी आम्ही सिन्नर घाटाच्या अलीकडे आहोत आणि संध्याकाळी आम्ही सिन्नर घाट चढणार आहोत। मग आता कळेल सिन्नर घाटात किती थंडी आहे। त्या साईडला असली तर असली थंडी, पण ह्या साईडला आजच आम्हाला थंडी भेटली आहे। गुलाबी थंडी बोललात तरी चालेल। गुलाबी थंडी आहे मामाई, गुलाबी थंडी थोडीशी असते ना, त्या थंडीला गुलाबी थंडी बोलतात मामा। मामा आपले टावेल गुंडवून चालतायत आणि झेंडा समोरच आहे। यावर्षी झेंडा बायका घेऊन बाहेर पडतात आणि पालखी मागून येते, कारण की हॉल जवळ असल्यामुळे पोरांना जरा आज जास्त आराम भेटतोय, कारण की पोरं पालखी घेऊन चालतात। 6च पोरं आहेत पालखीमध्ये आमच्या, 6 पोरं बिचारे आमची पालखी उचलतात। मग हॉल जवळ असल्यामुळे पोरांनाही जरा आराम भेटतोय आणि पोरंही सुखरूप आरामात येत आहेत। पहिलं कसं असायचं, हॉल लांब असल्यामुळे पोरं पालखी घेऊन पळत सुटायची आणि पटापट पालखी घेऊन जायची। आता तसं नाही आहे, यावर्षी पोरं आमच्यासोबत चालतात, पालखी घेऊन येतात मागून आणि मग आमच्यासोबत आरामात चालतात। त्याच्यामुळे बरं वाटतंय जरा पालखीसोबत असली की। फुलं बघा किती छान आहे, सफेद गुलाबी। केला होता ना तो की आपण केदारनाथ करूया म्हणून, मला असं वाटलं की तिकडे चहा पियाला बसलोय सगळीजण, पोरी पण आल्या, त्या बघा पोरी येतात मागून। बाबा मला यांच्यामुळे चहा पियाला बसलोय सगळे रस्त्यात। मामा पण बसले। भक्त मीरा के जैसे
हरिभाऊ आलेला, आजचा माणूस पण आलेला आहे. चला आता फक्त पालखी यायची बाकी आहे. आता पालखी येईल आमची. पालखी आली पण आणि गेली पण पुढे. पालखीवाले थांबलेत नाही चहा पियाला. पालखीवाले गेले पुढे निघून. निशाणाने पालखी पुढे गेली. आम्ही सगळे चहा पियाला बसलो. आता बायका निघाल्या. आता या बायकांचा नाश्ता झालाय, निघाले. आता आम्ही पण निघतो. चला. ही बघा हिरा आहे आज माझ्याबरोबर चालायला. चहा पिऊन झाली आहे हिरा. पोटभर चहा पियाली आहे. 4-5 बिस्किटांचे पुडे उडवले आहेत. आला आता आम्ही चाललोय. सुबह सुबह झूठ बोलती है, चल झुट्टी. मैं चाय नहीं पी, मैं बिस्किट नहीं खाई. हाँ सुबह सुबह झूठ बोलती. हाँ क्या खाई फिर? दीदी फिर क्या खाई चाय के साथ? कुछ नहीं खाई. 5:30 बजे खाई 2 टोस्ट बस. बस. अरे वा. चला आता आम्ही निघालो रस्त्याने. चहा पियालेत सगळे. थोडं थोडं नाश्ता झालाय. आता नाश्त्याचा हॉल्ट पुढे. आज नाश्ता आहे साबुदाणा वडा, कारण की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. त्याच्यामुळे बहुतेकांचे उपवास आहेत बायकांचे आणि मुलांचे गुरुवार आहेत. त्याच्यामुळे आता आज साबुदाणा वडा आहे. ज्यांना दह्याची लस्सी प्यायची आहे त्यांनी लस्सी पिया. आम्ही आता रस्त्याने निघालो आहे. कोणी जर मला बघितलं रस्त्याने व्हिडिओ काढताना, कल्याण बडबडणार मला. चला आता आपण नाश्त्याच्या हॉल्टला भेटू. साईराम. साईराम. ए देख सूरज आया ना. आता नाश्त्याला थांबले सगळे. आज नाश्ता आहे साबुदाणा वडा. तिथे आचारी लोक नाश्ता बनवत आहेत. इथे नाश्त्याचं काम चालू आहे. ते तळत आहेत गरम गरम साबुदाणा वडा. आणि ते वडे घेऊन आतिश मापनकर खजिनदार ते तिथून वडे ह्या साईडला घेऊन येत आहेत आणि पोरांना खायला देत आहेत. ते वेळा गेले वडे आणायला. आणि ते वडे इथे आणून सगळे वडे खायला बसलेत. सर्व पोरं बसलेत नाश्ता करायला. काय घेऊन बसले नाश्ता करायला? साबुदाणा वडा. साबुदाण्याचे वडे. हां साबुदाणे वडे. अगो बाई माझी. तुम्हाला वडा भेटला. साबुदाण्याचे वडे केले. आज गुरुवार आहे ना. उपवास आहे ना साबुदाणा वडा. लोकांचा. पोरी पण पोचल्यात. लाचचा माणूस पोचलेला आहे. चला आजचा नाश्ता आहे साबुदाणा वडा आणि दही. साईराम. 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 हा आमचा दुपारचा हॉल्ट आहे. साई संस्थांचा हॉल्ट आहे. आता आमची आरती चालू आहे. 2 लोक आज नवीन पाहुणे आले, ते जॉईन झालेत आम्हाला. बॅग द्या माझ्याकडे. वागता नाही होईल. आज आमची मामा नारळ फोडत आहेत. आता वाजले संध्याकाळचे 3:30 पावणे 4 झाले. आधी हॅलो.
हा निघालो. हा सिन्नर घाट. काय नाही सिन्नर MIDC मध्ये आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ. चहा पियाला बसले आता. हॉल्टवरून निघालो तेव्हा चहा नव्हती बनवलेली आचार्याने, म्हणून आता सगळे चहा पियाला बसले. तुम एक दूसरे को छोड़ के कहीं जाते नहीं है. हे बघा सगळ्या चहा पित आहेत. खाली बटर टोस्ट आहे ना, घ्यायचे तर कमी घ्यायचे, नाही तर घ्यायचे नाही. किती त्याचं नुकसान आहे. दर्शनाताई बसल्या आहेत झोक्यावर. आम्ही बसायला पळालेलो पण थांबलो. दर्शनाताई बसल्या झोक्यावर. चांगल्यातले घ्यायचे व्यवस्थित. अगं पण त्याला सगळं चुरा झालंय, सगळं व्यवस्थित घ्यायला पाहिजे पाकिटांमध्ये. बस हो. आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे. पालखी आलेली आहे. पोरं आली पालखी घेऊन. 124. काय बोलतो तिथंच घर समोर आलं बोलतो. म्हातारी बसलेली बाहेर. आणि त्याला लगेच विचारलं. लाचचे पदयात्री आलेले आहेत. लाचचा माणूस चहा पियाला. साईराम साईराम साईराम. बद्रीनाथ. पालखीने मार्गस्थ झालेली आहे. पालखी सिन्नरला. मार्गस्थ झालेली आहे सिन्नर घाटात. मुलं पुढे निघाली आहेत निशाणी आणि पालखी घेऊन. आता आम्ही निघू. ओ मामी पीछे जगह किधर. कार्तिक साहेब पुढे नवीन निघालेले पदयात्री. आहेत. नवीन आकाश मापनकर पण निघालेले आहेत पालखी सोबतच. चला आता आम्ही पण कोणी आता बाटली सोडून मार्गस्थ गेल्या? होतो. आता आम्ही पण आता मार्गस्थ होतो आहे. चला ही अशी कानात बोंबलते माझ्या की मी काय बोललेलं तेच मला ऐकायला जात नाही. गीताबाई कानात बोंबलते नेहमी. चालू झाला याचा अर्थ सिन्नर घाट चालू झाला आहे. सगळ्या पवनचक्क्या या ना सिन्नर घाटात आहेत. पुढे पुढे ना आपण त्यांच्या एकदम बाजूने जाऊ. आता तुम्हाला त्या लांब दिसत आहेत पण थोड्या वेळाने आपण एकदम त्यांच्या जवळून जाऊ तेव्हा मी परत व्हिडिओ काढेन. आता सिन्नर घाटाची सुरुवात झालेली आहे. टॅमॅटोची शेती आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे. या गावामध्ये तुम्हाला पुष्कळ शेती बघायला भेटेल. इथे पण खाली पण शेती आहे. गावातली लोक खूप शेत्या करतात. ह्याच्या पुढे जेवढी गावं लागतात ना सगळीकडे तुम्हाला शेतीच बघायला भेटेल. का हो भाऊजी का चली. आम्ही 9:45ला या हॉल्टवर पोचलो आहे. हॉल्ट खूप सुंदर छान आणि स्वच्छ आहे. बायकांनी हातरुणं घालून घेतलेली आहेत आणि पोरांनी जेवायला सुरुवात पण केली आहे. आज जेवण आहे शेजवान फ्राय राईस आणि मंचाव सूप. चला आज जेवूया. हॉल्ट खूप सुंदर आणि मोठाच्या मोठा आहे. जेवणाचा रूम वेगळा आहे, बाथरूम आहेत पुष्कळ, पाणी पण खूप आहे. छान आहे हॉल्ट. कोणाला जर हा हॉल्ट पाहिजे असेल तर संपर्क साधा. हे बघा पोरं जेवायला सुरुवात झाली आहे. पोरांचा आवडता आयटम आहे फ्राय राईस सूप. पोरांनी सुरुवात केलेली आहे खायला. आज पहिला नंबर पोरांनी लावला आहे फ्राय राईस आहे म्हणून. चला आपण पण जेवून घेऊ आणि पटापटा झोपू. आज खूप वाजलेत. साईराम.